डेरिव्हेटिव्हचा आपण पुढचा पार्ट बघायचा आहे. कालपर्यंत आपण डिफरेन्शिएशन्स मध्ये हे फॉर्म्युले आपण बघितलेले. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 where k is constant, x reduced 1, x square चं 2x, x cube चं 3x. हा फॉर्म्युला IN होता आपला x raised to n चे n into x raised to n minus 1 root x reduced 1 upon 2x 1 by x reduced minus 1 by x square. हे आपण काल बघितलेलं आहे डेरिव्हेटिव्ह फंक्शन कसा आहे. आता याच्या पुढे sin x ट्रिग्नोमेट्रिक डेरिव्हेटिव्ह sin x reduced cos x, cos x reduced minus sin x, tan x reduced sec over x, cot x reduced minus cosec over x. हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. sin x चं cos x चं minus sin x reduced, tan x reduced sec over x, cot x reduced minus cosec over x, sec x reduced sec x tan x, cosec x. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये एकूण 6 फंक्शन आहेत. sin x, cos x, tan x, cot x, sec x, cosec x. cosec x चं minus cosec x, cot x. ओके, e रेज टू आणि a रेज टू हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन हे e रेज टू x म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन, a रेज टू x एक्सपोनेन्शियल फंक्शन, 5 रेज टू x. आता e तेवढा एक्सपोनेन्शियल वेगळा आहे. a रेज टू x 5 रेज टू x हे कॉन्स्टंट एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट फंक्शन मध्ये येते. e रेज टू x रिड्यूस e रेज टू x, a रेज टू x रिड्यूस a रेज टू x log a आहे. हे लक्षात ठेवा log आणि log x रिड्यूस काय log x चा 1 बाय x. हे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 फॉर्म्युले आज एक्स्ट्रा दिलेले आहेत तुम्हाला. मी किती फॉर्म्युले एक्स्ट्रा दिलेले आहेत? 9 फॉर्म्युले एक्स्ट्रा दिलेले आहेत. त्याचं तुम्हाला हे तुम्ही 9 फॉर्म्युले स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. ह्या फॉर्म्युल्यावर आज एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पलच्या आधी समजा दोन फंक्शन असतील, y इक्वल टू u प्लस v असे दोन फंक्शन असतील. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो लेट u and v are two functions of x. x चे समजा u म्हणजे sin x असेल विथ x म्हणतोय मी, दोन फंक्शन विथ ऑफ x चे. v समजा जर e रेज टू x असेल किंवा cos x असेल, असे दोन फंक्शन आहेत. sin x cos x असतील असं काही नाही. sin x असेल x स्क्वेअर असेल. x स्क्वेअर हे सुद्धा अल्जेब्रिक फंक्शन आहे, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. असे दोन फंक्शन देणार आणि समजा त्या दोन्ही फंक्शन मध्ये जर बेरीज असेल, त्या दोन फंक्शन मध्ये बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, तर त्याचं रिड्यूस कसं काढणार? देअरफॉर dy by dx, d चं रिड्यूस d by dx म्हणजे रिड्यूस ऑफ y, तसे u चं du by dx प्लस dv by dx असा रूल आहे. मग प्लस मायनस साठी हा रूल आहे, हे लक्षात ठेवा. प्लस मायनस साठी हा रूल आहे. आणखीन एक रूल आहे, म्हणजे प्लस मध्ये असेल तर दोन्ही u च्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, v च्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, आणि प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आणखीन एक फंक्शन आहे y is equal to ku. समजा k where k is constant असेल, where k is constant. आता इथं बघा k कॉन्स्टंट दाखवला आहे, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं असतंय? dy by dx k into du by dx. बघा हे फिजिक्स साठी खूप महत्वाचं आहे. डेरिव्हेटिव्ह u असेल तर du by dx, v असेल तर du by dx, k बाहेर घ्यायचं, u असेल तर du by dx असं. ठीक आहे. आपण आता एक्झाम्पल घेऊया, याच्यावरची गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता हा दुसरा रूल जरा बघा कसा आहे, k du by dx असा आहे. फॉर एक्झाम्पल ह्या दुसऱ्या रूल साठी एक तुम्हाला आणखी एक कारण सांगतो. समजा y is equal to 2, समजा तुम्हाला 2x स्क्वेअर चे रिड्यूस काढायचा आहे. कशाच काढायचं आहे? 2x स्क्वेअरचं. तर कसं काढणार? इकडे लक्ष, 2x स्क्वेअर चे रिड्यूस. ह्या कॉन्स्टंट कोण आहे? where k is constant 2 आहे, त्यामुळे 2 बाहेर घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं? x स्क्वेअरचा, म्हणजे 2 into 2x, x स्क्वेअर रिड्यूस 2x. फॉर्म्युला मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं आहे संपूर्ण. x स्क्वेअर रिड्यूस किती आहे? 2x टू 2x म्हणजे किती आलं? 4x. 2 to x म्हणजे किती आलं? 4x आलं. ठीक आहे. मग आता नुसतं तुम्हाला सिंपल 2 विचारला असेल, काल आपण नुसतं डायरेक्ट कॉन्स्टंट रिड्यूस किती असते? 0 असते. डायरेक्ट कॉन्स्टंट रिड्यूस काय असते? 0 असते. आता कॉन्स्टंट डायरेक्ट नसेल, आता हा 2 डायरेक्ट केला तर 2 चं रिड्यूस 0. पण
2x स्क्वेअरचं 0 येणार नाही. 2x स्क्वेअरचं 0 येणार नाही. का तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणणार 2 चं 0 इंटू समथिंग, तसं नाही. रूल्स असा आहे की कॉन्स्टंट असेल तर बाहेर घ्या, म्हणजे 2 असेल तर बाहेर घ्यायचं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं, x स्क्वेअर काढायचं आणि x स्क्वेअर किती असते 2x, म्हणजे आन्सर किती येणार 4x. हा कॉन्स्टंट एकटा आला, सिंगल कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, पण कॉन्स्टंट एकटा नसेल, दुसरा व्हॅरिएबल त्याच्याबरोबर असेल तर 0 येत नाही असेल, त्या कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं आणि जो व्हॅरिएबल आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. मी काय म्हणते बघा प्रत्येकदा, एकटा आला की सुट्टी देऊ नका, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. ओके. आणि जर दोघं जण असतील आणि त्यात जर कॉन्स्टंट एकटा असेल तर कॉन्स्टंटला बाहेर घ्या, ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे त्या व्हॅरिएबलचं काढायचं x स्क्वेअर टू x. आता मी अनेक सांगतो. समजा 3 आहे, 3 चं डेरिव्हेटिव्ह किती असणार 0, कारण कॉन्स्टंट आहे. पण 3 sin x चं 0 नसणार. 3 sin x चं डेरिव्हेटिव्ह काय नसणार 0 नसणार. मग काय असणार 3 sin x चं डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंट कोण आहे 3 बाहेर घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचा sin x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता तुम्ही फॉर्म्युल्यात यायचं, sin x चं डेरिव्हेटिव्ह काय cos x संपलं, तर याचा आन्सर काय असणार 3 cos x. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. समजलं. त्यासाठी हे फॉर्म्युले पाठ असणं गरजेचे आहे. मी फॉर्म्युले पुसलेले नाहीये, तुम्हाला हे दिसण्यासाठी मी इथे ठेवलेले आहे. ओके. अशा आहेत. आता एक एक्झाम्पल घेऊन मी तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल एकदम बेसिक आहे. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेन्शिएटचा अर्थ होतो डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू. WRT म्हणजे विथ रिस्पेक्ट टू. मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय विथ रिस्पेक्ट टू. WRT म्हणजे विथ रिस्पेक्ट टू. एक्स ने काढा. y इज इक्वल टू असं दिलंय. समजा x क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 6x आणि प्लस 7. ह्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय करायचंय फाइंड करायचंय. तर कसं सोडवायचं बघा, एकदम बेसिक आहे. y इज इक्वल टू x क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 6x प्लस 7. इथं डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू काय सांगितले तुम्हाला x. ही गोष्ट लक्षात घ्या, x नो. म्हणून इथं पण लिहायचं डिफरेन्शिएट. डिफरेन्शिएट म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x. y चं काय ना dy by dx. त्याला dy by dx म्हणायचं. dy by dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मी काल सांगितले तुम्हाला dy by dx म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह. आता ह्याला dy by dx चे डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. x क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 6x प्लस 7. ओके. x क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 6x प्लस 7. मग काय आलं dy by dx. आता प्रत्येकाचं स्पेशल काढायचं. dy by dx x क्यूब dy by dx 4x स्क्वेअर. ओके. प्रत्येकाचं वेगळं काढायचं. dy by dx x क्यूब dy by dx 4x स्क्वेअर मायनस dy by dx 6x प्लस dy by dx 7. बघा प्लस किंवा मायनस असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो. इथं प्लस आहे इथं मायनस आहे असू दे ना. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं स्पेशल, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता dy by dx. आता तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. साधारण 14 ते 15 फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजे. हा 16 फॉर्म्युले आहेत पहिल्यांदा. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला. x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय आहे x क्यूबचं 3x स्क्वेअर. किंवा या फॉर्म्युल्याने तुम्ही काढू शकता x क्यूबचं x raised to n n into x raised to n minus 1. then dy by dx x raised to n and into x cube कसं असणार मग x cube यांच्या ठिकाणी 3 लिहायचं 3 into x raised to 3 minus 1 then 3x square. x cube चं डेरिव्हेटिव्ह किती आहे ना 3x square. पण x cube चं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी ह्याच्यात मुळात आपण नंतर काढूया x cube चं डेरिव्हेटिव्ह x cube. आता इथं मात्र डायरेक्ट करता येत नाही. इथे एक कॉन्स्टंट नंबर आहे कुठला 4. तो नको आहे म्हणजे तो बाहेर घ्यायचा आपण आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं x स्क्वेअरचं. इथं लक्ष द्या बघा 4 बाहेर घ्यायचं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं x स्क्वेअर. ह्यात पण कॉन्स्टंट कोण आहे 6 तो बाहेर घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं x आणि इथं डेरिव्हेटिव्ह 7चा.
ओके, आता 2 मिनिट इकडे लक्ष द्या. मी खाली जागा नसल्यामुळे इकडे परत वर येतोय. ही स्टेप कशी आहे ना सांगा. ही स्टेप dy बाय dx x क्यूब से रिड्यूस 3x स्क्वेअर प्लस 4 कॉन्स्टंट आहे त्याचं रिड्यूस काढायचं नाही. x स्क्वेअर से रिड्यूस 2x, x स्क्वेअर रिड्यूस 2x. ह्यात परत -6 बाहेर ठेवायचा, -6 बाहेर ठेवायचा. पुढे रिड्यूस कोणाच काढायचं x रिड्यूस 1, x रिड्यूस 1 आणि 7. कॉन्स्टंट जर सिंगल आला असेल, एकटा आला असेल तर 0. इथं कॉन्स्टंट आले पण ते सिंगल आलेले नाहीये, इथं सिंगल आलंय. कॉन्स्टंट जर सिंगल आला असेल तर त्याचं रिड्यूस काय येणार 0. मग तुमचं फायनल आन्सर काय येणार सांगा. dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 8x मायनस 6 3x स्क्वेअर प्लस 8x मायनस 6. संपलं. काय आवडेल परत सांगतो. x क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 6x प्लस 7, x क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 6x प्लस 7 डिफरन्स रिस्पेक्ट टू x. y चं dy बाय dx. इथं x क्यूबचं 4x स्क्वेअरचं मायनस 6x 7चं काढायचं. मग x क्यूबचं रिड्यूस काढायचं प्लस इथं 4x स्क्वेअरचं काढायचं, इथं 6x काढायचं, इथं 7चं काढायचं. x क्यूब 4 बाहेर घ्यायचा, x स्क्वेअर इथं काढायचं, मायनस 6 बाहेर घ्यायचं, x इथं काढायचं, 7 इथं काढायचं. x क्यूब रिड्यूस 3x स्क्वेअर 4x स्क्वेअर x स्क्वेअर to 2x 4 into 2x 8x minus 6 then 3x square plus 8x minus 6 संपला. समजलं. डायरेक्ट काढायचं आहे, फक्त कॉन्स्टंट नंबर ह्यातनं काय करायचे बाहेर घ्यायचे. समजलं. तुम्ही लिहून घेऊ शकता स्क्रीनशॉट मारून. आता तुम्हाला वेगळं देतो थोडस. हो, next example, differentiate the following with respect to x. Differentiate the following. Difference with respect to x असं म्हणतो मी. y is equal to x raised to 7 minus 5 sin x plus 3 cos x minus tan x प्लस 4 लिहून घ्या. त्याचं आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे. एकदम सिंपल आहे. हे सगळे 16 फॉर्म्युले जे आहेत, 16 फॉर्म्युले ते तुम्हाला पाठ असावे लागणार पहिली गोष्ट. आता सोल्युशन. y is equal to x raised to 7 minus 5 sin x plus 3 cos x minus tan x plus 4. पहिल्यांदा सांगा आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय. डिफरन्स पूर्ण लिहिलं चालतंय किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालतंय. विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं y द्यायचं dy बाय dx. त्याला d बाय dx ने गुणायचं. dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y. त्याचं डेरिव्हेटिव्ह वेगळं काढायचं. x raised to sin x minus 5 sin x plus 3 cos x minus tan x plus 4. आता मी तुम्हाला रूल्स सांगितलेले होते मगाशी. त्या रूल्स प्रमाणे तुम्ही सोडवायचं. काय सांगितलेले होते रूल? काय सांगितलेले होते रूल? dy बाय dx. इथं x raised to 7 चे रिड्यूस काढायचं. स्पेशल काढायचं x raised to 7. पुढच्या ब्रॅकेट मध्ये कोणाच काढणार? 5 sin x प्लस पुढच्या ब्रॅकेट मध्ये कोणाच काढणार? d बाय dx 3 cos x. पुढच्या ब्रॅकेट मध्ये कोणाच काढणार? d बाय dx tan x प्लस पुढच्या ब्रॅकेट मध्ये कोणाच काढणार? 4. ओके. हा, आता इकडे लक्ष द्या. dy बाय dx x raised to 7 चं रिड्यूस आहे का तुमच्या 16 फॉर्म्युल्यांच्या लिस्ट मध्ये? हे जे 16 फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यात x raised to 7 आहे का? नाही. या फॉर्म्युल्यात x raised to 7 नाही. मग x raised to n चा फॉर्म्युला 3 पेक्षा मोठी पॉवर कुठली पण असेल किंवा फ्रॅक्शनल पॉवर असेल, रॅशनल नंबर असेल तर हे वापरायचं. आता x raised to 7 चं रिड्यूस कसं आहे ना सांगा साईडला.
एक्स रेश टू एन चं तुम्हाला माहिती आहे एन इंटू एक्स रेश टू एन मायनस वन एक्स रेश टू एन चं तसं एक्स रेश टू 7 चं काय आहे एक्स रेश टू 7 इंटू एक्स रेश टू 7 मायनस वन एन इंटू एक्स रेश टू 7x6 आहे ना डायरेक्ट या फॉर्म्युल्याने करू शकता जरी ह्या लिस्ट मध्ये फॉर्म्युला नसला तरी त्या फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट करू शकता काल आपण बघितलेलं आहे पहिल्या लेक्चर मध्ये मग 2 मिनिटं थांबा मी हे असंच ठेवतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेश टू 7 ह्यात कॉन्स्टंट कोण आहे 5 इज कॉन्स्टंट नंबर कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही त्याच्या पुढचा नंबर कुठला आहे साइन एक्स हा ह्यात बाहेर कोण येणार 3 डेरिव्हेटिव्ह कोणाच काढणार cos x डेरिव्हेटिव्ह कोणाच काढणार tan x करेक्ट आता इथे डेरिव्हेटिव्ह 4 कॉन्स्टंट नंबर जर सिंगल आला तर मी काय सांगितलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असते 0 कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह हे नेहमी 0 असते लक्षात घ्या सिंगल असेल तर ठीक आहे आता पुढची स्टेप लास्ट स्टेप तुम्ही आन्सर काढू शकता dy by dx x raised to 7 चा आन्सर काढलेला आहे आपण 7x raised to 6 ह्या फॉर्म्युला हा IMP फॉर्म्युला आहे हे लक्षात घ्या x raised to n into x raised to n minus x raised to 7 into x raised to 7 minus 5 sin x reduce cos x reduce sin x reduce cos x मात्र मायनस sin x आहे हे पाठ करावं लागणार आहे तुम्हाला मायनस sin x tan x reduce sec square x इथं बघा ना लिस्ट मध्ये tan x reduce sec x संपलं हे तुमचं फायनल आन्सर आहे ना समजलं मग त्यासाठी तुम्हाला सांगतोय हे पहिल्यांदा फॉर्म्युले पाठ करा त्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही हे फॉर्म्युले पहिल्यांदा पाठ करा मग सोपं आहे रूल्स करायचे क्वेश्चन डायरेक्ट घ्यायचे हे सगळं सोपं आहे फक्त ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार ते जर फॉर्म्युले पाठ असतील तर मग काही प्रॉब्लेम्स येणार नाही तुम्हाला ओके आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण आणि नंतर तुम्हाला मी एक होमवर्कला पण देणार आहे ओके मस्त आहे बघा लिहून घ्या डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करा डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड करा एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल y is equal to x raised to 3 by 2 x raised to 3 by 2 plus log x minus cos x log x plus minus cos x plus 3 sec x हे फॉर्म्युले पाठच पाहिजे तर तुमचे हा आता सध्या न्यूटेशनला येणार नाही त्यामुळे पाठ करून ठेवायचे हे फॉर्म्युले ओके आता आपल्याला डिफरेंशियल काढायचा आहे सोल्युशन गिवन ओके y is equal to x raised to 3 by 2 plus log x minus cos x plus 3 sec x differentiate with respect to x डेरिव्हेटिव्ह काढायचं y चं रिड्यूस dy by dx आणि इकडे कसं आहे ना d by dx x raised to 3 by 2 plus log x minus cos x plus 3 sec x ओके then d by dx प्रत्येकाचं स्पेशल काढायचं d by dx x raised to 3 by 2 plus d by dx log x minus d by dx cos x आता इथं मात्र 3 बाहेर घ्यायचा कॉन्स्टंट नंबर सिंगल असेल तर 0 इथे कुठलाही कॉन्स्टंट नंबर सिंगल नाहीये त्यामध्ये 0 येणार नाही तो बाहेर घ्यायचा d by dx sec x आता तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे आता x raised to 3 by 2 रिड्यूस कसं करणार या फॉर्म्युल्यात जर ह्यात नसेल 16 फॉर्म्युले मध्ये नसेल तर x raised to n n into x raised to n minus 1 3 by 2 पॉवर फ्रॅक्शनल नंबर घेतलाय ना मग कसं आहे ना 3 by 2 x raised to 3 by 2 minus 1
हे खूप महत्वाचं आहे. 3/2 x raised to 3/2 minus 1. हा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n into x raised to n minus 1. तसं 3/2 x raised to 3/2 minus 1. log x reduce 1 by x. cos x reduce log x reduce 1 by x. माइनस चिन्ह. log x reduce 1 by x. फॉर्म्युले पार्ट वाइज 16. ओके. हाँ मग 1 by x cos x reduce किती मायनस sin x. ओके. cos x मायनस sin x हे मायनस मायनस होणार आणि 3 sec x काय येणार sec x tan x. sec x tan x. हो झालं संपलं. 3 कॉन्स्टंट आहे. sec x रिड्यूस झालं ना. sec x रिड्यूस काय आहे sec x tan x. पाठच करायचे. मग काय होणार dy by dx 3/2 x raised to 3/2 minus 1. 3 minus 2/2 cross fractions plus 1 by x plus sin x plus 3 sec x tan x. ओके. 3/2 minus 1 किती 1/2. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता इथं क्रॉस फ्रॅक्शन्स करून 1/2. इथं साइडला दाखवतो तुम्हाला 3/2 minus 1. then 3/2 minus 1. 3 minus 2/2. 3 minus 2/2 is equal to 1/2. is equal to किती आलं 1/2 आलेलं आहे. संपलं. काय अवघड आहे काय नाही. तुम्ही करत राहा ते सॉल्व्ह होतंय. नेक्स्ट लिहून घ्या. एक होमवर्कला देतो तुम्हाला मस्तपैकी. हा होमवर्कचा लिहून घ्या. होमवर्क करायचा आणि व्हॉट्सअपवर टाकायचा. होमवर्क differentiate the following with respect to x. y is equal to x raised to 6 minus 5 sin x plus 3 log x minus 12. we get homework. ते होमवर्क लिहून घ्या कारण तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता थोडंसं वेगळं घेतो की जे तुम्हाला नाही सुटणार असं एखादं घेऊया आपण की ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल असं. लिहून घ्या. Next example, differentiate with respect to x. derivatives काढा with respect to x चा वापर करून. y is equal to x raised to 7/3 plus 5 into x raised to 4/5 minus 5 by x raised to 2/5. लिहून घ्या. लिहून घ्या. एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया. आता इकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये पण कसं आहे y दिले y is equal to x raised to 7/3 plus 5 into x raised to 4/5 minus 5 by. आता जो खालचा नंबर आहे x raised to 2/5 तो वर जाताना काय होणार मायनस x raised to -2 वर जाताना मायनस होणार ना. आता ह्या एक्झाम्पल मध्ये ट्रिग्नोमेट्रिक नाही आहे, एक्सपोनेन्शियल नाही आहे, लॉग नाही आहे, फक्त बेसिक एक्झाम्पल आहे. याच्यावर फक्त काय आहे ते बेसिक एक्झाम्पल आहे. त्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू एक्स न काढतो. y is equal to dy by dx. y काय असणार dy by dx. x raised to 7/3 d by dx हे सगळ्यांना गुणणार आपण. x raised to 7/3 plus
5 into x raised to 4 by 5 minus 5 into x raised to minus 2 by 5. ठीक है, dy by dx x raised to 7 by 3 चा स्पेशल काढायला लागला, x raised to 7 by 3. आता ह्यामध्ये 5 काय घेणार तुम्ही बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाच काढणार x raised to 4 by 5. डेरिव्हेटिव्ह कोणाच काढणार x raised to 4 by -5 बाहेर, डेरिव्हेटिव्ह कोणाच काढणार x raised to -2 by 5. then dy by dx x raised to n चा फॉर्म्युला काय x raised to n into x raised to n -1. ओके, तसे इथे काय म्हणणार भाई n पकडा तुम्ही, हे n जर कन्सिडर केलं 7 by 3 x raised to 7 by 3 -1. ओके, फॉर्म्युल्याप्रमाणे 5 बाहेर घ्यायचं कॉन्स्टंट आहे, x raised हा n पकडणार, परत x raised to n कसं होणार x raised to n into x raised to n -1. 4 by 5 into x raised to 4 by 5 -1 -5. इथं कसं होणार हे -2 by 5 पकडायचं इथं x raised to -2 by 5 -1. ओके, मग कसं होणार सांगा dy by dx 7 by 3 x raised to 7 by 3 -1 म्हणजे मी असं लिहू शकतो का 7 - 3 by 3. 3 ने क्रॉस मल्टिप्लिकेशन केली ना, 7 - 3 by 3 प्लस 5 4 by 5 x raised to 4 - 5 by 5 4 - 5 by 5 minus plus 5 cancels 2 x raised to 5 cancel minus plus 2 -2 -5 by 5. आता सांगा कसं येणार dy by dx 7 by 3 x raised to 4 by 3 7 - 3 by 3. 5 ना आत मल्टिप्लिकेशन करा 5 कॅन्सल, 5 ना आत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 5 काय येणार कॅन्सल, प्लस 4 into x raised to 1 by 5 plus 2 into x raised to -7 by 5 आणि हे लिहून घ्या तुमचं फायनल आन्सर. आणि हे निगेटिव्ह नको असेल तर आपण काय करतो खाली घेतो, काही गरज नाही असं लिहून घ्या. ओके, आता थोडस वेगळं विचारतो, हे डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू काय एक्स आहे, इथे एक च्या ठिकाणी समजा मी टी दिलं, डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टी, मी टी देतो तुम्हाला, डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टी थोडस वेगळं देतो, हे समजलं तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये. Difference with respect to t, t cube minus 3 tan t plus 5t square, sorry, plus 5 e raised to t minus 9 देऊन द्या. आता थोडंसं वेगळं आहे एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पल मध्ये काय आहे y इक्वल टू टी क्यूब मायनस 3 tan t 5 e raised to t minus 9. इकडे लक्ष द्या. ह्या एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल टी मध्ये, एक्झाम्पल कशामध्ये टी मध्ये तुम्हाला दरवेळी आपण काय विचारतो डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्यावेळी काय विचारलंय डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय करणार इकडे लक्ष द्या. t cube minus 3 tan t plus 5 e raised to t, e raised to t हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे minus 9. आता आपण डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टी करायचं, डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू काय करायचं टी. मागल्या वेळी काय केलं आपण डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू
एक्स यावर्षी काय करायचं आहे डिफरन्स रिस्पेक्ट टू टी मग वाय इंट्रोड्यूस काय ना डी वाय बाय डी एक्स नाही डी वाय बाय डी टी डी टी का डिफरन्स रिस्पेक्ट टू टी म्हणून डी वाय बाय डी टी आणि इथं डी बाय डी टी ना नेहमीप्रमाणे इकडे हे लक्षात आलं का डिफरन्स रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स डिफरन्स रिस्पेक्ट टू वाय डी बाय डी वाय डिफरन्स रिस्पेक्ट टू टी डी बाय डी टी तुम्हाला डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी विचारलं म्हणून ते टी घेतलेलं आहे ओके डी वाय बाय डी टी तर टी क्यूब मायनस 3 tan टी प्लस 5 e रेज टू टी मायनस 9 प्रत्येकाचं रिड्यूस करत राहा डी वाय बाय डी टी देन डी बाय डी टी टी क्यूब मायनस 3d बाय dt tan t 3 बाहर प्लस 5d बाय dt et and d बाय dt ना dy बाय dt t क्यूब से रिड्यूस किती 3t स्क्वेअर मायनस 3 tan t से रिड्यूस सेकेवर टी tan t रिड्यूस सेकेवर टी प्लस 5 बघा ना टी क्यूब चं रिड्यूस 3t स्क्वेअर जसे x क्यूब चं असतंय 3x स्क्वेअर तसे टी क्यूब चं इथं t झालंय तर 3t स्क्वेअर x च्या ऐवजी t आलंय 3 तसंच tan t रिड्यूस सेक्युरिटी 5 कॉन्स्टंट e रेज टू t चा फॉर्म्युले पार्ट पाहिजे e रेज टू x चं e रेज टू x आणि tan x चं काय सेक्युअर x त्यामुळे tan t चं सेक्युअर t e रेज टू t चं e रेज टू t आणि d बाय dt 9 कॉन्स्टंट नंबरचं रिड्यूस किती असते 0 संपला आन्सर काय आहे फायनल आन्सर dy बाय dt 3t स्क्वेअर मायनस 3 सेक्युअर t प्लस 5 e रेज टू t हा जनरली एक्झाम्पल मॅथ्स मध्ये x मध्येच असतात डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x फक्त एक एक्झाम्पल वेगळा असावं म्हणून मी डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू काय घेतलेला आहे t घेतलेला आहे ठीक आहे आता नेक्स्ट पार्टला आपण गुणाकार कसा करायचा डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि भागाकार कसा करायचा हे बघणार आहे आता तुम्ही फक्त बेरीज किंवा वजाबाकी यांच्यात प्लस किंवा मायनस साइन होतो ते इंटू असेल दोन फंक्शन मध्ये तर ते आपण पुढच्या लेक्चरला बघू हे लिहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हे फॉर्म्युले पाठ करा ओके फॉर्म्युला जशी स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या